जय शिवराय शेतकरी मित्रांनो. तर कुसुम सोलार पंप अंतर्गतील जो सोलार कोटा आहे 1,00,000 सोलार पंपाचा, तर तो महावितरण विभागाकडे देण्यात आलेला आहे. तर जो महावितरण विभागाकडे 1,00,000 कुसुम सोलार पंपाचा जो कोटा देण्यात आलेला आहे, त्यासाठी जे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे, तर असे बरेच शेतकरी जे आहेत की त्यांना माहिती नाही की आपला सेल्फ सर्वे कशाप्रकारे करायचा आहे. किंवा मग काही शेतकरी असं देखील आपल्या खाली व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारत आहेत की आम्हाला सेल्फ सर्वेचा ऑप्शन आहे का, किंवा आम्हाला सेल्फ सर्वे जो आहे सोलार पंपसाठी तर तो करावा लागणार का. तर आज ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण सेल्फ सर्वे ऑप्शन जो आहे तर तो महावितरण विभागातील अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी सेल्फ सर्वेचा ऑप्शन आहे. त्याचबरोबर तो सेल्फ सर्वे कशाप्रकारे करायचा आहे, ॲप्लिकेशन चेंज झालेलं आहे मित्रांनो. त्यासाठी संपूर्ण जी माहिती आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये एक सर्वे करून दाखवणार आहोत. त्याआधी आपल्याला प्लेस्टोरवरती जाऊन कुसुम बेनिफिशरी जे आपल्यासमोर दिसत आहे, तर यानंतर आपल्याला महावितरण असे लिहायचे आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे ॲप्लिकेशन येईल, जे की आपण इन्स्टॉल करून घेणार आहोत आपल्या मोबाईल फोनमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण बरीच सारी माहिती आहे की जी शेतकरी आहेत तर ते चूक करतात, त्यानंतर त्यांना पेमेंट ऑप्शन वगैरे येत नाही. तर अशा प्रकारे ॲप्लिकेशन आल्याच्यानंतर आपल्याला जे पॉपअप येणार आहे पुढे, तर त्यासाठी थोडा वेळ घ्यायचा आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन अशा प्रकारे ओपन करायचे, त्यानंतर नेक्स्ट करायचे. सेम कुसुम जे ॲप्लिकेशन आहे मेडा बेनिफिशरीचं, त्याच टाईप ॲप्लिकेशन आहे. फक्त बेनिफिशरी जर सर्च केलं तर अशा प्रकारे बेनिफिशरीचं ॲप्लिकेशन येणार नाही. त्यामुळे आपल्याला महावितरण असे सर्च करावं लागणार आहे. आता पुढील जे चेंज आहे ते बघूया. त्याआधी जे परमिशन लागतात, फोटो, लोकेशन, त्याचबरोबर कॉलची, तर ही सर्व परमिशन देणार आहोत. त्यानंतर आपण अर्ज करताना किंवा डिमांड भरताना जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर इथे टाकून त्यावरती एक OTP मिळवायचा आहे. त्यानंतर आपण अशा प्रकारे लॉग इन करणार आहोत. त्यानंतर अर्जाचा तपशील इथे जे सर्वात पहिलं जे ऑप्शन आहे, तर यामध्ये आपण जे अर्ज आहे किंवा जे आपण महावितरण विभागाकडे विद्युत जोडणीसाठी जे डिमांड भरलेलं होतं, कोटेशन भरलेलं होतं, ती सर्व माहिती इथे येणार आहे. त्यानंतर खाली बघू शकता स्वयं सर्वेक्षण. जर मराठीत ॲप्लिकेशनची लँग्वेज सिलेक्ट केली असेल तर आपल्याला अशा प्रकारे दिसेल. तर इथे सर्वेक्षण म्हणजे आपल्याला सेल्फ सर्वे जो आहे तर तो करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे आपण याआधी किती पैसे भरलेले आहे, त्याचबरोबर आपल्याला आता किती शिल्लक रक्कम भरायची आहे, त्यानंतर GST किती आहे, तर ही सर्व जी माहिती आहे तर इथे देण्यात आली. त्याला आपण आता सेल्फ सर्वे करूया. त्यानंतर आपल्याला इथे नेटवर्क उपलब्ध आहे का, तर आपल्याला होय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कुठले नेटवर्क आहे, नेटवर्क म्हणजे आपल्याला आपल्या मोबाईल सिम कार्ड जे आहे तर त्याविषयी माहिती द्यायची आहे. कुठल्या प्रकारचे आपल्याकडे सिम कार्ड आहे, तर आपल्याकडे जिओचे असेल, एअरटेलचे असेल, जे मोबाईल फोनमध्ये असेल तर ते द्यायचे आहे. त्यानंतर आपण कुठल्या सोलार पंप योजनेत लाभ घेतलेला आहे का, तर या ठिकाणी नाही ठेवायचे. मेडा बेनिफिशरी असो किंवा इतर कुठलेही सोलार पंपाची योजना असो तर इथे नाही ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर सिंचनाचा स्रोत आहे का आपल्याकडे, तर होय. तर आपल्या सिंचनाचा स्रोत म्हणजे आपल्याकडे पाण्याचा बोरवेल किंवा विहीर जे आहे तर ते आहे का, अशा प्रकारे ते आपण होय करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे एजी कलेक्शन आहे का, म्हणजे विद्युत जोडणीचं कनेक्शन आहे का एजीचं, तर या ठिकाणी नाही करायचं. त्यानंतर आपल्याला सिंचन स्रोताचा, त्याचबरोबर सिंचनाचा फोटो आणि जमिनीचा फोटो, ज्या ठिकाणी सोलार लावायचे आपल्याला त्या ठिकाणचा फोटो जे आहे तर 3 प्रकारचे इथे फोटो अपलोड करायचे आहे. जे की आपण अपलोड केल्याच्यानंतर सिंचनाचा फोटो अपलोड करताना त्यासोबत शेतकरी ज्याच्या नावे सोलार पंप घ्यायचा आहे त्या शेतकऱ्याचा फोटो जो आहे तर तो आपल्याला अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला जे आपली जमीन आहे ज्या ठिकाणी सोलार पंप बसवायचा आहे त्या ठिकाणचा फोटो, त्याचबरोबर पाण्यास्त्रोताचा फोटो आणि खाली जो अर्ज आहे तर तो आपल्या ॲप्लिकेशन म्हणजे प्रस्तुत करणे यावरती क्लिक करायचं आपल्याला. म्हणजे आपली जी माहिती आहे तर ती संपूर्ण अशा प्रकारे अपलोड होणार आहे. डेटा SSD दाखल केला तर ठीक आहे, या ऑप्शनवरती क्लिक करा. म्हणजे आपल्याला ताबडतोब लगेच साधारण 2 ते 3 मिनिटात पैसे भरायचे जे ऑप्शन आहे, पेमेंट ऑप्शन ज्याला म्हणतो, तर ते येणार आहे. खाली बघू शकता पेमेंटचे ऑप्शन जे आहे तर ते आलेले आहे. तर येत नसेल तर वरती उजव्या साईडला रिफ्रेशचा ऑप्शन आहे, या ठिकाणी एकदा क्लिक करा. तिथली जेवढी 172 सेकंद आहे तर तेवढे कंप्लीट होऊ द्या. त्यानंतर आपल्याला जे पेमेंटचे ऑप्शन आहे तर ते येणार आहे. पेमेंटचे ऑप्शन आल्याच्यानंतर आपण पेमेंट करून घ्या. आणि जर आपण पेमेंट सुरुवातीला जर केले आणि जर पेमेंट झाली नाही तर आपण 24 तासाच्या नंतरच जे आपल्याला पेमेंटचे ऑप्शन आहे पुन्हा अवेलेबल होणार आहे, किंवा आपलं जे पेमेंट झालं आहे की नाही ते 24 तासाच्या नंतरच अपडेट होणार आहे या ठिकाणी. त्यामुळे पुन्हा पेमेंट करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका, कारण शेतकरी गडबडून जातात की आमचं पेमेंट झालं नाही किंवा पेमेंट कटलं पण पेमेंट झालेलं दाखवत नाही आहे. त्यामुळे जी प्रोसेस आहे तर ती 24 तासाच्या नंतरच अपडेट होती. त्यामुळे 24 तास वेट करा आणि पेमेंट असल्यावरच या ठिकाणी क्लिक करा. OTP घेऊन आपल्याला पेमेंट करा.